नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबई गोवा महामार्गावर ANPR CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण व पुरस्कार वितरण। कल्पेश ठाकूर यांच्या साई सहारा प्रतिष्ठानचा उपक्रम। मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर ANPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसवले असून त्याचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, दादर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश शरद ठाकूर यांच्या हस्ते झाले। सदर CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण होणार आहे। यावेळी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील हेल्प फाउंडेशन खोपोली, अहिल्या सामाजिक संस्था पेण, वाइल्डर कोलाड, संपर्क बालग्राम पोयनाड व सिस्केप संस्था महाड या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार देवदूत कल्पेश ठाकूर हे दिवस रात्र नेहमीच अपघातग्रस्तांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून मदत करत असतात। तसेच आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा लोकसेवा करत असतात। आता गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती पोलिसांना मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर ANPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसवल्यामुळे हा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे, असे उद्गार प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी केले। सामाजिक कार्य करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, मात्र कल्पेश ठाकूर नेहमीच सामाजिक कार्यात नाही तर जीवन वाचवण्याचे महान कार्य करीत असल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच पडतील, असे उद्गार विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी येथे सांगितले। ANPR कॅमेऱ्यामुळे अवैध वाहतूक व गुन्हेगारी करून पळून जाणाऱ्या वाहनांवर आता नजर राहणार आहे, असे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले। पोलिसांसाठी मदत करणारे कल्पेश ठाकूर खरंच पोलीस दूत आहेत। अन्याय करणाऱ्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी जो पोलिसांना मदत करतो त्याचे आभार मानायलाच पाहिजे, असे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ किरण कारंदीकर, गणेश थवई व आभार दीक्षा पेरवी यांनी मानले। या कार्यक्रमाप्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते, साई सहारा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर, पेण। 2000 या ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करण्याचं काम आहे ते कल्पेशने केलं आणि म्हणून तर नाव उघड होईल आणि आम्हाला नंतर आरोपी त्रास देतील। एकदा जोरदार टाळ्या वाजवा वीर कल्पेश ठाकूरच्या आज विचार करा की CCTV कॅमेरे लावलेले तेवढ्या खुल्या आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी पोलिसांना बोलवलंय। तर एवढी ताकद त्या व्यक्तीमध्ये आहे की जो पोलीस विभागासाठी जवळपास 3 ते 4 लाखाचं बजेट प्लस कंट्रोल रूम एवढी मोठी फॅसिलिटी प्रशासनाकडून उपलब्ध होणे शक्य नसतं। परंतु आमचे मित्र कल्पेश ठाकूर जे समाजकार्यात नेहमीच अग्रही असतात, यांनी हे का केलं याच्या मागची सामाजिक संस्थेमार्फत राबविले जातात। याबरोबरच अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे, अपघातांमध्ये नागरिकांची मदत करावी यासाठी त्यांना प्रेरित करणे हे काम देखील संस्था करते। वरती आणि मॉनिटरवरती आपल्याला सोप्या पद्धतीने कसं राबवता येईल हे पोलिसांसाठी खरंच खूप चांगलं उदाहरण आहे। सर, तुम्ही म्हटलात की तुमची बदली होईल आणि तुम्ही कुठे गेला तर ठाकूरदादांचं एक्झाम्पल द्या, तर खरंच हे खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि तुमच्यासाठी खरंच प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार। एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते अपूर्णच असते। त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार। मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे देवदूत श्री कल्पेश शालिनी शरद ठाकूर यांच्या संकल्पनेतून महामार्गावर उभारण्यात आलेल्या ANPR व व्हिडिओ कॅमेऱ्याचे लोकार्पण आज या मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पोलीस